नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सजीवांची वर्गीकरण याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. साम्य आणि विविधता यांचा सजीवांची वर्गीकरण करण्यास उपयोग होतो. सपुष्प आणि अपुष्प अशा दोन गटात वनस्पतींचे वर्गीकरण होते. सपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने, फुले हे अवयव असतात. उदाहरणार्थ जास्वंद, आंबा, धोत्रा. अपुष्प वनस्पतींना मात्र असे अवयव असतातच असे नाही. नेचे ही मूळ, खोड आणि पान हे अवयव असलेली अपुष्प वनस्पती आहे. कवक, भूछत्र, स्पायरोगायरा ही मूळ, खोड, पान नसलेल्या वनस्पतींची उदाहरणे आहेत. वृक्ष, झुडपे, रोपटी हे वनस्पतींचे 3 प्रकार आहेत. वृक्ष खूप उंच वाढतात. त्यांची खोड टणक, मजबूत आणि घेरदार असते. आंबा, वड अशा काही वृक्षांना खोडावर फांद्या येतात. ताड, माड या वृक्षांच्या खोडांवर फांद्या फुटत नाही. संत्रे, लिंबू, जास्वंद, कण्हेर या वनस्पती मध्यम उंचीच्या असतात. त्यांची उंची 2 ते 3 मीटरपर्यंत असते. झुडूप म्हणून ती ओळखली जातात. मऊ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पतींना रोपटे म्हणतात. उदाहरणार्थ कांद्याची पात, गवती चहा, गहू आणि तीळ. वनस्पतींचे बहुवार्षिक, द्विवार्षिक, वार्षिक असेही प्रकार पडतात. आंबा, वड, नारळ अशा वृक्षांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात. ही झाडे अनेक वर्षे जगतात. अशा वनस्पतींना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. मुळा, गाजर, बीट, केळी अशा वनस्पतींच्या काही जातींचा जीवनक्रम 2 वर्षात पूर्ण होतो. त्यानंतर या वनस्पती वाळतात. त्यांना फुले आणि फळे एकदाच येतात. द्विवार्षिक या नावाने या वनस्पती परिचित आहेत. सूर्यफूल, झेंडू, डेलिया, गहू, बाजरी या वनस्पतींचा जीवनक्रम 1 वर्षात पूर्ण होतो. त्यानंतर त्या वाळतात. त्यांनाही एकदाच फुले येतात. या वनस्पतींना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. प्राणी 1 किंवा अनेक पेशींचे बनलेले असतात. अनेक पेशींनी बनलेल्या प्राण्यांना बहुपेशीय प्राणी म्हणतात. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, तर पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. मासा, बेडूक, साप, सरडा, चिमणी, कावळा, ससा, हत्ती, माकड, माणूस ही पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणे आहेत. कृमी, गांडूळ, खेकडा, झुरळ, फुलपाखरू, गोगलगाय ही अपृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणे आहेत. शरीरावरील संरक्षक आच्छादनानुसार प्राण्यांचे खवले असलेले प्राणी, केस असलेले प्राणी आणि पिसे असलेले प्राणी असे प्रकार असतात. काही प्राणी अंडी घालतात, तर काही प्राणी पिलांना जन्म देतात. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.